शुभ सकाळ. आजच्या दिवसाची सुरुवात थोडीशी लेट होते कारण की काल खूप थकलेलो काम करून. बाहेर अंगणामध्ये जाऊन बघितलं तर काम चालू होतं. या टाइल्स नवीनच लावल्यात, त्यांची सफाई चाललेली. दुसरीकडे व्होल्टेजच्या प्रॉब्लेममुळे फ्रीज आणि वॉशिंग मशीन एकदाच बिघडले तर तिचं काम चालू आहे. तिसरीकडे सर्वात भयानक म्हणजे सिलेंडरच संपला. दुसरा बुकही केलेला नव्हता. होपफुली दादाने घरामध्ये पाणी तापवण्यासाठी इंडक्शन आणून ठेवलेला. इंडक्शन मला चालवता पण नव्हता येत. मी गुगलला बघून चालू केलंय. घराच्या साईडलाच पप्पांनी भाज्यांची झाडं लावून ठेवली आहेत. त्यातून मम्मीने पाठवलेलं मला कढीपत्ता आणायला आणि तिथे मला हे वांग दिसलं. 4-5 वांगी आली आहेत, ज्यांची की नक्की ह्या 10 दिवसात एकदा तरी भाजी बनेल. तर कढीपत्ता घेऊन जाऊया आणि कामाला लागूया. आमच्या घरी जास्त सगळेजण चपातीच खातात आणि आज चपाती नव्हती, पण बनवायला लिटरली 3 वाजलेले. त्यामुळे फटाफट काहीतरी बनवायचं, तर मग पराठाच बनवला. काल शहापूरवरून येताना मार्ट मधून रेडी टू इट पराठा आणलेला मी, ज्याचा की आज उपयोग झाला. आणि एक साइडला बनते भाजी. पराठ्याची जेवढी मला हाईप वाटलेली तेवढा चांगला नव्हता पराठा. स्पेशली पराठ्यासाठी दही मागवलेला आणि तो पराठा चांगलाच नव्हता. आणि मंदिरात आमची मूर्ती आलेली आहे, तिला आम्ही सकाळी घरी नेऊ. ह्या गावात कुठेच रेंज नाहीये, म्हणून मी वरती गेलेली मंदिरामध्ये की तिथे तरी रेंज भेटेल, पण तिथे पण रेंज नव्हती. पुढचे 5 दिवस कसे व्हिडिओ अपलोड होणार आहेत काय माहिती. कालचाच व्हिडिओ अपलोड करता करता नाकेनव आलेलं मला. एनिवेज घरी गेल्याच्या नंतर मम्मीने सांगितलं की कमीत कमी खिचडी तरी बनव, कारण की दिवसभर काम करून सगळे थकलेत. काल आल्यावर फक्त हॉल साफ केलेला आम्ही आणि आज बाकीच्या 3ही रूम राहिलेल्या, किचन आणि 2 बेडरूम. आणि इथे खिचडीला फोडणी देऊन झाली आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की एवढं सगळं या छोट्या कुकरमध्ये तर पुरणारच नाही. मग ते सगळं उलटलंय दुसऱ्या कुकरमध्ये मोठ्या, आणि तेवढ्यामध्येच दीदीचा कॉल आला. प्रत्येक वर्षी दीदी असते इकडे, पण या वर्षीपासून ते त्यांच्या घरी गणपती आणणार आहेत, त्यामुळे दीदी तिकडे गेली कोकणात. आणि मग संध्याकाळी गणपती तसाच ठेवलेला होता, पाटावर नव्हता ठेवला. मग मी आणि पप्पांनी जाऊन त्याला पाटावर ठेवला आणि गणपतीचा चेहरा दुसऱ्या दिवशी बसवेपर्यंत झाकून ठेवायचा असतो, तर मग त्याच्यावर रुमाल टाकला. आणि ते बाकीच्यांचे पण गणपती आलेले होते गावातल्या, आणि गणपतीची कोणती पण मूर्ती असो ती सुंदरच दिसते. इथे ना झुंबर जोरजोरात वाजत होतं. आम्हाला वाटलं वरती काय आहे आणि काय नाही, पण त्याच्यामध्ये चिमण्या बसलेल्या. घरी आल्याच्या नंतर सर्वात आधी जेवायला बसलो. 10 वाजलेत आणि आमचा मेन डेकोरेशन वाला माणूस नाही आलाय अजून. रात्रभर जागा राहायला लागणार आहे वाटतं.